चला रॉकस्टार कॉमेंट्री सुरू. धन्यवाद महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्रिकोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा. भारतीय जनता पार्टी विजय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2024 हा तुम्ही थरार पाहताय की मित्रांनो, ज्या दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट संघ वलप नेहमीच या स्पर्धेचा दमदार आयोजन करत असतात आणि आज या स्पर्धेची 5वी रात्र. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा मी प्रवीण गायकर वाकडी पनवेल सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती लीडिंग यशरेखच्या हातामध्ये बॉल विसावत असताना पहिल्याच बॉलवरती दिलाय धक्का. रात्री के यात्री नबील 11 आरसीसी पेठचा पहिला गडी बाद. बोला गणपती बाप्पा. क्रिकेट रसिकांचा मी प्रवीण गायकर वाकडी पनवेल सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती लीडिंग सुमधुर संगीत आपण ऐकलत. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती हे बाप्पा गणराया तुला वंदिती. आणि गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि हिंदवी स्वराज्याचा पाया ज्यांनी रचला त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्रिवार मानाचा मुजरा. आणि तुम्हा आम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांना देखील त्रिवार अभिवादन या स्पर्धेच्या वतीनं. अंकुश शेठ पाटील दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी. खाडेकर साहेब, त्याच्यानंतर परेश साहेब दमदार या ठिकाणी त्यांचं योगदान. आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांनी पाहिलेले स्वप्न तुम्ही पाहताय. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एक नंदी होता मॅन ऑफ द सिरीजसाठी. बोकड होते गेल्या वर्षी आणि यंदा मात्र नंदी दिला जाईल बिनजोडला. त्या बैलाची नक्कीच तुम्हाला पाहणी पाहायला मिळेल. परंतु इथे विकेट्स कमावल्यानंतर आल्या आल्या आपला परिचय देत असताना नमित पगडेच्या बॅटमधून आलाय हा यस पंच. इशारा करतायत षटकार. सन्माननीय बालराम पाटील साहेब, परेश पाटील साहेब, अंकुश शेठ पाटील साहेब आणि प्रकाशजी खाडेकर साहेब आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांनी पाहिलेलं हे मिनी वाडकेऱ्यावरचं तुम्ही क्रिकेटचं स्वप्न आणि ही क्रिकेटच्या मैदानावरती हा महासंग्राम. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल शॉट कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा फायदा घेत असताना जरी पहिला गडी 0 बाद झाला असला तरी नमित पगडे मात्र हा तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि आल्याला त्याने षटकार ठोकलाय आणि त्याच्यानंतर हा चौकार. तुम्ही पाहताय स्वर्गीय जितेंद्र स्मृती चषक आदई सर्कल या स्पर्धेमध्ये देखील आरसीसी पेठ संघ उपविजेता ठरला. शुभेच्छा त्यांनाही. आणि गोठिवली संघ त्यांच्या समेत खेळतोय त्यांनाही शुभेच्छा देऊया. जबरदस्त सुरुवात. वेगवान बॉल पायाचा वेध घेणारा चेंडू तुम्ही पाहिलात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी जर म्हणावं लागेल की पहिल्या बॉलवरती विकेट आला हर्षदला. असं वाटलं होतं की बंटी पास झाल्यानंतर कुठेतरी दडपण राहील नबील 11 आरसीसी पेठ संघावरती. परंतु त्याच्यानंतर नमित पगडे आल्या आल्या एक विस्फोटक अंदाज सातत्याने मोठे मोठे फटके मारण्यामध्ये तो माहीर असा खेळाडू तुम्ही पाहताय आणि आलेला त्याने षटकारांना चौकार ठोकलाय. चांगली धावसंख्या. एक गडी बाद असताना तुम्ही पाहताय 10. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. आजच्या रडार मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल सीमा रेषा पार. दॅट्स अ कडक हिट. 6 रन. डीजे ओव्हरपिच चेंडू तुम्ही पाहिलात. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पॉवर माइटी हिटिंग स्ट्रोक तुम्ही पाहिलात. तो फलंदाज नमित पगडे 16 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा इनसाइड. कमालची टायमिंग. कव्हरच्या वरून बॉलला फेकून दिलाय.
परंतु यावेळेस वन बाउन्स ओव्हर द लाईन बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार रिप्ले पाहू शकाल जसा मागच्या बॉलवरती षटकार आला ना तसाच या बॉलवरती देखील तुम्ही त्याचं टायमिंग पाहू शकाल ओव्हर द विकेटने आले हलकासा पाय पुढे घेतला आणि त्याच्यानंतर एंड साइड आउट चौकार एक महागडे षटक पाहायला मिळेल तुम्हाला गोटिवली टीम कडून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नबील 11 रोहिदास क्रिकेट क्लब म्हणजेच आरसीसी पेठ संघ पोहोचलाय 1 गडी बाद 20 धावा शोधून भेटणार नाही आमदार प्रसाद ठाकूरसाने कारण 4 वेळा ज्यांना सलग सतत आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं आणि महागुरु आताच आम्ही जी ओवलेची स्पर्धा पाहिली आमदार उरण पनवेल चषक त्या स्पर्धेमध्ये आमदार साहेबांची रात्री 12 वाजता उपस्थिती पाहायला मिळाली पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला आणि 29 तारखेला उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांना देखील आपण पाहाल आणि याच स्पर्धेमध्ये देखील सातत्याने मित्रांनो आमदार प्रसाद ठाकूर साहेबांची देखील दमदार उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येत आहेत गोटिवली 11 गोटिवली टीम कडून स्वराज MS 11 गोटिवली स्वराज आलेत गोलंदाजी मार्कवरती एक दर्जेदार संघ नवी मुंबई परिसरातून हा सातत्याने पाहतो मागच्या वर्षी देखील भरपूर स्पर्धेमध्ये तो पाहिलात त्याच्यानंतर मग गोटिवली असो बोनकडे असो या स्पर्धेमध्ये देखील त्यांची सातत्याने दमदार कामगिरी रात्री की यात्री ज्यांना आपण नेहमीच संबोधतो असा नबील 11 आरसीसी पेठ संघ रामबागची चषकची स्पर्धा नावेकाडीची या संघाने गाजवली चॅम्पियन ठरला आणि सोहेलने पहिली बाईक जिंकली वेगवान बॉल पाहिलात यष्टीरक्षकाची अपेल गोलंदाजाचा उत्साह नव्हता त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी आपण पाहू शकाल त्याच्यामुळे हा दबाव पंचांनी झुगारून काढलाय व्हेरी गुड स्टार्ट सोहेल बायकरमॅन आयुष्यातली पहिली बाईक त्यांनी घेतली रामबाग नावेकाडी या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर तो भन्नाट फॉर्म मध्ये तुम्ही पाहू शकाल व्हेरी गुड स्टार्ट बाय दी बॉलर स्वराज आपल्या भात्यातील अस्त्र फेकत असताना आकुटाप्याचा बॉल अति उचली घेणारा हा चेंडू पंच तिथे अवांतर घोषित करताय प्लस एक बाउन्सरचा इशारा देखील त्याला देत आहेत इथून पुढे जर तुम्ही अशा चुका कराल तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल पनिशमेंट केलं जाईल हेच सांगत असताना पंच पहिला गडी बंटी जरी 0वर बाद झाला असला तरी मात्र डाव सावरलाय नमित पगडे यानं मागचे 5च्या 5 चेंडू एकट्याने फेस केले आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल इथे आता सोहेल आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला अरबाज शेख लाईट्स ऑफ करा प्लीज थँक्यू अरबाज शेख दमदार गोलंदाज म्हणून ओळखीची पाहतो मित्रांनो फुल टॉस बॉल कदाचित या ठिकाणी बिगिट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना स्वराज स्वतःला सावरतोय कारण आतापर्यंत जर आपण विचार केला तर या ठिकाणी स्वराजने नेहमीच दमदार कामगिरी केली आणि तीच कामगिरी करत असताना इथे देखील त्याची दमदार गोलंदाजी होत असताना राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर व्हेरी गुड ॲक्युरेसी जर इथे कदाचित हिट झाला असता तर मात्र माघारी परतावं लागलं असते की काय तुम्ही ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी लो फुल टॉस बॉल तुम्ही पाहताय परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर कलेक्टिंग चांगली डायरेक्ट हिट आधी झालं असतं तर मात्र माघारी परतावं लागलं असतं स्वराजला तुम्ही पाहू शकाल एक युवा गोलंदाज गुड कमबॅक यावेळी ऑन साइडला खेळून काढलेत शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूला बीट करून चेंडू डीप स्क्वेअर लेग जाईल तिथे बॉलला उचलतील अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल चांगलं कमबॅक म्हणावं लागेल स्वराज मात्र या गोलंदाजाचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 2च धावा येत आहेत विवेक जोशी यांचं या ठिकाणी आगमन त्यांच्या हातामध्ये कदाचित मला चेक दिसतोय आणि नक्कीच आज रनरअप ठरले या स्पर्धेमध्ये किंज आदई सर्कलच्या स्पर्धेमध्ये गणेशदादा जोशी तुमचंही आम्ही सहर्ष स्वागत करू आमचे रणजितदादा घरत असतील विशादादा असतील सर्वांचा आम्ही मनापासून आभार आमचे गुड्डू असतील परम मित्र नेहमीच दमदार योगदान या संघासाठी आमचे प्रीतम असतील चांगलंच त्यांचं योगदान राहिलंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो स्वराज व्हेरी गुड कमालीची गोलंदाजी ॲक्युरेट फक्त एकच चेंडू त्याचा तुम्ही बाउन्सर पाहिलात परंतु त्याच्यानंतर त्याने लाईन कमबॅक केलाय स्विच हिट आपल्या भातीतील फेवरेट स्ट्रोक म्हणून ज्यांची ओळख आणि स्वतःला सादर करत असताना
स्विच इट रिव्हर्स शॉटचा हा फटका तुम्ही पाहिलाल. दॅट्स अ मायटी, इट्स अ फ्लायटी. परंतु पंचांच्या निर्णयाची अपेक्षा करूया आपण. आय थिंक यस, षटकार. बॅटिंग साकारतोय मैदानावरती. बघा नमित पगडेची बॅटिंग जर तुम्ही पाहिलात, षटकार पहिल्या बॉलवरती, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल निर्धाव खेळले, त्याच्यानंतर षटकार, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा षटकार. वैयक्तिक एकटा 6 बॉलमध्ये 26 या धावसंख्येवरती खेळतोय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वाघानं. आणि नमित पगडे स्विच इट रिव्हर्सचा फटका पाहिला, स्वतःला झोकून दिलं त्याने, गुडघे टेकले आणि हा फटका सादर करत असताना थोडासा पायाला इजा देखील तुम्ही पाहू शकाल. कधी कधी रिव्हर्सचे फटके तुम्ही अटेम्प्ट करताना तेव्हा देखील तुम्हाला पाहायला कधी कधी इजा होतच असतात. आणि हेच काही चित्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय की नमित पगडेला थोडीशी दुखापत झाली. यस, बँडेज जर असेल तर आपण, बँडेज असेल तर घेऊन जा फर्स्ट एड बॉक्स. बघा आमचा छोटा आहे तिथे लगेच तयार आयोजकाच्या भूमिकेमध्ये, कारण इथूनच तुम्ही मोठे क्रिकेटर व्हाल. असाच अजिंक्य राणे पाणी घेऊन जात असं जा, परंतु आज इंडियन क्रिकेटमध्ये त्याची खूप चांगली जागा. इंडियन प्रीमियर लीग असो, इंटरनॅशनल इंडियन क्रिकेट असो किंवा अदरवाईज टेस्ट क्रिकेट असो, नेहमीच त्या पट्ट्याने चांगली कामगिरी केली. कारण इथूनच फ्युचर असतो. ही आवड पाहिजेच आणि ती आवड ती स्वतःला घेत असताना हा छोटा पाहू शकाल पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रवीण पवार सर बातचीत करत असताना. चला चेंडू जर आला असेल तर मॅच बॉल द्या मैदानावरती. 6 बॉल 26 या धावसंख्येवरती मैदानावरती खेळत आहेत आमचे मोतीराम जोशी साहेब, माजी सरपंच पेठ यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. गोठिवली 28 धाव फलकावरती नमित पगडे, नबील 11 RCC पेठ. रात्रीच्या जेव्हा स्पर्धा होत असतात ना तेव्हा हा संघ प्रथम बॅटिंगच करत असतो टॉस जिंकल्यानंतर. आणि तो तुम्ही पाहताय की 50 फॉर्ममध्ये नेहमीच रात्रीमध्ये हा संघ असतो. परंतु त्यांच्या समोर देखील तितकीच चांगलं आव्हान असेल ते नवी मुंबई परिसरातील MS11 गोठिवली संघाची. चांगला बॉल, लाईन लवकर ओळखली, त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू तुम्ही पाहताय. बॅट्समनला फॉलो केला आणि ते निर्धाव चेंडू समाप्ती होताना 2 षटकं कंप्लीट. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत 14.00च्या सरासरीनं 28 धावा 1 गडी बाद. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. बरोबर 3 षटकांपर्यंत तुम्ही ड्रिंक्स ब्रेक द्याल तेव्हा तुम्ही ती टीम मीटिंग करू शकता, विनंती असेल. त्यावेळेस मात्र संघाचं नाव आपण नेहमीच उल्लेख व्हायचा लोकनेते दिबा पाटील साहेब 11 क्रिकेट संघ वाशीगाव. यस नक्कीच वाशीगाव संघ नेहमीच दिबा पाटील साहेबांच्या नावानेच आपण पाहतो. परंतु आज ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल ज्यांना 4थ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते पनवेल विधानसभेचे विकासाचा महापर्व म्हणून ज्यांना आपण पाहतो ते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच ज्याने करताना विकासाचा वसा हाती घेतला आणि आज पाहू शकाल की ज्याने जनतेने कौल दिला आणि 4थ्यांदा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं आणि आमदार साहेबांचे शिलेदार आपण पाहू शकाल अंकुश शेठ पाटील असतील, आमचे बालराम शेठ पाटील साहेब असतील, प्रकाशजी खाडेकर साहेब असतील आणि त्यांच्या समेत आमचे परेश शेठ पाटील यांचंही सहर्ष स्वागत. चांगला फटका, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल दन करत जाईल सीमा रेषा पार, चौकार. ते आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं हे संगीत एकच वादा आमचा प्रशांत दादा अमोघजी प्रशांत दादा ठाकूर यांचे प्रशांत ठाकूर यांचे सुपुत्र अमोघजी साहेब यांच्या सौजन्याने रामबाग चषक आम्ही पाहिला नावेखाडी स्पर्धेमध्ये पहाटे 4 वाजता उठून आल्याने बक्षीस समारंभ अमोघजी प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही पाहिला.
स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक प्रल्हादजी केनी साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या माध्यमातून आम्हाला ही देण्यात आली, त्यांचा आम्ही सहर्ष तर स्वागत करतो. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख यांचं आगमन होत आहे. नाशिरबाई स्वागत आहे आपलं. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले डीपला, जज करतील. व्हेरी गुड कॅच. तर आताच खऱ्या अर्थाने व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नोबिल 11 क्रिकेट संघ आरसीसी पेठ क्रिकेट संघाचे पॅकर्स वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हॅलो. आमचे परम मित्र नाशिरभाई शेख यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर मी विनंती असेल बघा, तिसरे पंच आपण या ठिकाणी अंपायर्स कॉल आहे. येस सर. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला इथे नो बॉल कॉल, नो +1, 2 धावा मिळतील. नेहले पे दहला तुम्ही पाहू शकाल तो नबील 11 आरसीसी पेठ संघ. आताच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार जर एखादा थर्ड अंपायर आला, तिसऱ्या पंचांची मागणी जर झाली तर नक्कीच समालोचन देखील माईक ऑफ ठेवतील आणि ही नियम आम्ही देखील आता पालन करतो. कारण माईक चालू नंतर 12वे खेळाडू काहीतरी बोलत असतात, मग तो आवाज मैदानावरती जातो आणि त्याच्यामुळे व्यत्यय येतो. नासिरभाई आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. नबील 11 क्रिकेट संघ या मैदानावरती पाहताय. 1+1 उघडा डोले पहा नीट. आता पुढचा बॉल असेल नबील 11 आरसीसी पेठ संघाला फ्री हिट. फुल टॉस बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय. लांगोनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील, तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आतापर्यंत नबील 11 आरसीसी पेठ संघ जाऊन पोहोचलाय तो 35 या धावसंख्येवरती. वेदांत मात्रे आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलात हर्षद पाटीलने 20 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर स्वराज मात्रेने अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच मुली की काय स्वराजला मला वाटतं दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्राचारण केलं जाईल. सांघिक कोट्यातील दुसरं आणि यस पुन्हा एकदा रिव्ह्यू बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला पंच या. तर फेअर डिलिव्हरी असेल पंचांचा इशारा. चला एकच धाव मिळेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती, जिथे बॅटिंग टीम रिव्ह्यू. आता तुम्ही हा गमावलाय, इथून तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही याची आपण नोंद घ्या. बघा स्क्रीनवरती हा निर्णय रिप्ले तुम्ही पाहताय, जिथे वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू घेतला होता. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सोहेल शेख. फटका फसलाय पुन्हा एकदा हवेमध्ये, परंतु खेळाडू येत आहेत त्या ठिकाणी. स्वराज आय थिंक होते की काय, जेल ड्रॉप झाला. मयूर होते त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळतील. फिल्डिंग मध्ये सुधार तुम्हाला करावा लागेल, कारण आरसीसी पेठ म्हटल्यानंतर जर तो 60च्या जवळ पोहोचला तर मात्र तुम्हाला बॅटिंगवर भरपूर काही लक्ष द्यावं लागेल, कारण ताकद त्यांची गोलंदाजी असा आरसीसी पेठ क्रिकेट संघ मैदानावरती खेळतोय. कारण एकटा रामबाग चषकामध्ये कुणी बॅट्समन सिरीजमध्ये नव्हता, फक्त अरबाज शेख होता, तोही गोलंदाज. 10 विकेट घेऊन तो सिरीजसाठी होता, परंतु एक इनिंग सोहेल शेखने अशी खेळली की तो धमाकेदार फलंदाजी करत असताना पुढे गेला आणि तो बाईकरमॅन ठरला आणि आयुष्यातील पहिली बाईक त्याने जिंकली रामबाग चषकामध्ये. फुल टॉस बॉल यावेळी प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. दॅट्स अ बिग 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 हिट.
कान साहब वो शेर एक ही आहे. तुम्ही आपण पाहू शकाल प्रशांत ठाकूर साहेबांचे हे दमदार संगीत, आमदार प्रशांत साहेबांचं हे संगीत गोलंदाज सज्ज आहेत. पुन्हा एकदा, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. व्हेरी गुड कॅच. आय थिंक स्वराज होते त्या ठिकाणी. तर फलंदाज होईल बाद. सोहेल शेख कॅप्टन जातात मैदानातून बाहेर. षटक 3 कंप्लीट झालेत. आय थिंक 1 बॉल शिल्लक असेल. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचे नजराना साधत करताना तुम्ही वेदांतला पाहू शकाल. त्या षटकार येण्या अगोदर एक झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर षटकार आला आणि लगेचच प्रत्युत्तर देत असताना तुम्ही वेदांत म्हात्रेला पाहू शकाल. थोडासा कठीण परिस्थितीमध्ये होता MS गोटिवली क्रिकेट संघ. त्याच्यानंतर विकेट घेतल्यानंतर आता या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये कमबॅक करू शकेल काय हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. बंटी जोशी सारखा दिग्गज फलंदाज शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यानंतर नमित पगडेने केलेली बॅटिंग आणि सोहेल शेख कॅप्टनने केलेली बॅटिंग ही गोटिवली संघाला थोडीशी टेन्शनवाली होती. परंतु इथे कमबॅक केलाय आणि जिथे सोहेलचा विकेट गमावलाय तिथून या मॅचमध्ये आता थोड्याशा धावा वाचवल्या जातील का हे देखील प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल या ओव्हर्स मधला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता हा चेंडू. पंच इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एका धावेने संघ जाऊन पोहोचला आहे तो 44 या धावसंख्येवरती. झपाट्यानं धावा तुम्ही पाहताय. हीच जर धावसंख्या राखण्यामध्ये यशस्वी झाले तर 78चा टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतो आणि अधिक वेगवान फलंदाजी झाली तर त्याहून जास्त धावा होतील. चॉप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटक कंप्लीट. धावा लागतायत त्या 15.53च्या सरासरीनं. 44 2 गडी बाद. नबील 11 RCC पेठ पाणी जाईल मैदानावरती. तोपर्यंत जाऊया महागुरु, करा आता कॉमेंट्री सुरू. तरी यानंतरची लढत असणार आहे भावाले 11 आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. व्यासपीठावर आम्ही पाहतो वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख, त्यांचे सुपुत्र आपण नुमानला पाहतो. नुमान नाशिर शेख जे RCC पेठ क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नबीलच्या नावाने आज संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नबील सुद्धा इथे उपस्थित आहे. नाशिरबाई जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील, परेश शेठ पाटील, त्याचबरोबर प्रकाश खाडेकर, बालाराम पाटील, आमचे केशव टेंबे, शैलेश खाडेकर, सोम, त्याचबरोबर आमचे युवराज असतील. या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रवीणाज नाशिर शेख मैदाना खऱ्या अर्थाने व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमदार चौथ्यांदा खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार झाले, परंतु वावंजे गावामध्ये मला आजही आठवते की वावंजे गावामध्ये प्रचार रॅली असताना अंकुश पाटील साक्षीदार होते. आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने नुरा शेठ यांच्या पुऱ्या संपूर्ण परिवाराने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा खऱ्या अर्थाने जल्लोषमध्ये सन्मान केला आणि त्यावेळेस आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी सन्माननीय नुरा शेठ यांची खऱ्या अर्थाने आठवण सर्व कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने स्मरण करून दिली. त्यांच्या घराण्यातील सर्व सुपुत्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वराज ड्रिंक्स मैदानातून बाहेर. स्वराज आलेत गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोटीतील 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक. आल्या बिगिटचा प्रयत्न करत होते परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना नमी 27 धावसंख्येवरती खेळतायत. जर इथून 23 धावा आल्या तर या स्पर्धेतील अर्धशतक ठोकण्याची संधी त्याला नक्कीच असेल, परंतु स्वराज समोर ते देखील अवघड असू शकतं. कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अक्षय माली केरने यांनी 18 बॉलमध्ये 56 धावा बनवल्यात. फक्त एकच खेळाडू अर्धशतक ठोकलाय, परंतु हा अर्धशतक होईल का मैदानावरती तेच सांगत असताना मिड विकेट डोक्यावरून फेकून दिलाय. सीमा रेषा पार षटकार. गोटिवली 11 गोटिवली संघ तुम्ही पाहताय. 4था ओव्हर. स्वराजला आल्या नमित पगडे उत्तर देत असताना स्विचिट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील केली गेली होती पंचांकडे, परंतु लाईन पाहिली आणि इथे तुम्ही पाहू शकाल पंचावर कुठलाही असर नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्त. स्वराजने मात्र इम्प्रेसिव्ह केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. या ओव्हर्समध्ये जर एक षटकार आला असला तरी तो नमितला थांबवण्याची ताकद ठेवतोय. अगदी 5व्या
स्टंपवर हा चेंडू तुम्ही पाहता ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता, त्याच्यामुळे हा नॉट आउटचा इशारा पंचांचा आपण पाहिलात. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. वेगवान बॉल, लाखो टप्प्याचा बॉल, जेवढे जेवढे हाफ ट्रॅकर बॉल फेकलेत त्या बॉलवरती त्याला अडचणी निर्माण झाल्यात. आणि हेच सांगत असताना आता स्वराज निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना वेग होता, प्रचंड वेग, अगदी आखू टप्प्याचा बॉल होताच पण तेवढं टायमिंग नव्हतं नमित पगडे याच्याकडं. 50 धावा, चौथं षटक मार्गस्थ असताना कुठेतरी थांबवलं जाईल हा स्कोर हेच सांगत असताना आणि तेच चित्र आता मैदानावरती स्वराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 30 लाईन, यावेळेस हलकासा बॉल टर्न तुम्ही पाहिलात. निर्धाव चेंडूची समाप्ती, सलग 3 बॉल इथे निर्धाव आलेत. स्वराज स्वतःला सादर करत असताना हलकासा बॉल तुम्ही पाहता टर्न झालाय. यष्टिरकनं आपलं काम निभावत असताना रुणाल तुम्ही पाहताय निर्धाव चेंडूची समाप्ती. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती 13 बॉल, 1 षटकार, त्याच्यानंतर 3 चेंडू निर्धाव. फुल टॉस बॉल ऑन साइडला, खेळाडू आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कॅरी करतील बॉलला. सहज सोपा झेल तुषारने टिपलाय आणि जो नमित पकडे मैदानावरती अगदी तुफानी फलंदाजी करत होता त्याच नमितला मात्र आता माघारी परतावं लागतंय. गडी क्रमांक बाद होईल 3रा. टीम नबील 11 RCC पेठ. षटक क्रमांक देखील 4थं कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 50. 3 गडी बाद. तर उशन शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. नाशिर शेख यांचे खंदे समर्थक आहेत. या उशन शेख मनपूर्वक आपलं आम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असणार आहे भावाले विपक्षे जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ. या दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा शेवटचा पुकार असणार आहे, कारण जानमान क्रिकेट संघ बोलप यांची एक नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण. कल्याण टिटवाला ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा भूमी 11 मांडा क्रिकेट संघाचे दमदार खेळाडू आपण पाहू शकाल जगन्नाना पाटील यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. ते देखील दमदार नेहमीच सातत्याने स्पर्धेसाठी योगदान देत असतात आणि आमदार चषकामध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर गोटिवली आणि RCC पेठ ही लढत तुम्ही मैदानावरती पाहताय. 4 षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्या त्या 50 आणि शेवटचं षटक असेल गोटिवली 11 गोटिवली टीम कडून. गोलंदाज झालाय तो म्हणजेच रुणाल मात्रे. तर 5वं षटक स्लॉग ओव्हरचं षटक तुम्ही पाहताय मैदानावरती. रुणाल पहिल्याच बॉलवरती बिग आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. व्हेरी गुड कॅच. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट टेकिंग ॲबिलिटी आणि बॅट्समन जातील मैदानावरतून बाहेर. अविनाश जात आहेत मैदानातून बाहेर आणि हर्षदच्या माध्यमातून हा झेल टिपलाय. गडी क्रमांक 4 मैदानातून बाहेर. तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्या मुले आहे ग आमचं आयुष्य हे छान आणि एकविरा आईचं हे संगीत. तर गोटिवली 11 गोटिवली टीमला शुभेच्छा येत असताना तुम्ही पाहू शकाल निलकंठेश्वर उल्वे क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडर प्रतीश पाटील सर यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा रुणाल टॅप केलाय बॉल ऑन साइडला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईडिशला माफ करा मिडविकेट क्षेत्र येईल डीप मध्ये उचलेल. व्हेरी गुड फिल्डिंग. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक तुम्ही पाहताय, कारण जसा नमित बाद झाला शेवटच्या बॉलवरती आणि त्याच्यानंतर आलेलं हे तुम्ही गोटिवली 11 गोटिवली टीमच्या दोन्ही गोलंदाजांचे षटक भरपूर चांगलं. स्वराजचं कौतुक करावं तेवढंच कमी, कारण स्वराजने धाबा खर्च केला 2 षटकामध्ये टोटल 14 आणि गडी बाद केलाय 1. तोही महत्वाचा गडी त्याने बाद केलाय. शेवटचं हे षटक 4 चेंडू शिल्लक असतील. जो टार्गेट तुम्ही 78 ते 80च्या आसपास वाटत होता कदाचित त्या टार्गेटला थांबवलं गेलाय गोटिवली 11 गोटिवली टीमच्या गोलंदाजांनी. लेफ्टी डावखुरे हाताच्या फलंदाजांसमोर तुम्ही पाहताय मित्रांनो, हा राईट हँड गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना त्यांनाही माहिती आहे की डावखुरे हाताचे फलंदाज नेहमी ताकदवर असतात आणि कदाचित त्याच ताकदीने मैदानावरती उतरलाय सिद्धेश कोहली. लॉफुल टॉस बॉल शॉर्ट कव्हरला झेल टिपण्याची संधी होती. झेल ड्रॉप झालाय. कदाचित सिद्धेश हा लवकर बाद झाला असता, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि 1 धावेच्या मदतीनं यशपंच इशारा करतायत त्या ठिकाणी. आय थिंक फक्त 1च धाव कंप्लीट होईल. धावा झाल्या धाव फलकावरती त्या 52.
तर एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 या धावसंख्येवरती. आमचे राहुल चव्हाण समालोचक चषक देखील बदलापूरला पाहू शकाल. बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मॅडी यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. 52 धावा आरसीसी पेठ. नबील 11 आरसीसी पेठ संघ मैदानावरती थोडासा धावांसाठी तडपडतोय. पुन्हा एकदा यॉर्करचा हा प्रयत्न अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल अडवेल तोपर्यंत एकदा दुसरी धाव कधी रिस्की ठरू शकत होती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी समोरून 2 धावा या ठिकाणी घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावेच्या मदतीनं आरसीसी पेठ नबील 11 संघ पोहोचलाय तो 54 या धावसंख्येवरती. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जवळजवळ धावा होत्या मला तर वाटतं 44 आणि त्याच्यानंतर अवघ्या फक्त धावा आल्या त्या 10 शेवटच्या 10 बॉलमध्ये. 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर्समधले. आखुटाप्याचा बॉल हवेत आहे फटका परंतु कोणी क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव तीही देखील पूर्ण होते. खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. समोरून 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 56 धावा धावफलकावरती. प्रितेश पाटील या ठिकाणी बोकडवीरा यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेवटचा 1 बॉल शिल्लक असतील धावा झाल्यात त्या अवघ्या 56 आणि शेवटच्या बॉलवरती षटकार येईल का की बॉल बॅट्समनला थांबवला जाईल. शेवटचा बॉल रुणाल वेगवान बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 44 आणि त्याच्यानंतर शेवटच्या 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा आल्या. गुड कमबॅक. गोलंदाजी कशी असावी हे सांगितलं आता गोठवली टीमनं आणि 56 धावा ठोकून 57 धावांचं टारगेट. जिस टीम को रात्रि की यात्री कहे जाती है, जिस टीम के पास अरबाज शेख है, सहबाज शेख है, जिशान शेख है, बंटी जोशी है, अब उनकी गेंदबाजी कैसी होगी तब तक चलते हैं हमारे महागुरु. करिए कॉमेंट्री सुरू. थँक्स रक्षणार प्रवीण. इथे खऱ्या अर्थाने यानंतरची लढत असणार आहे भावाले क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ. संघनायकाने नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधावा. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. आपण व्यासपीठावर पाहतो खऱ्या अर्थाने नबील 11 क्रिकेट संघ आरसीसी पेठ क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आपण नुमान नाशिर शेख यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. खऱ्या अर्थाने आता हुसेन शेख साहेब वावंजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. तर निलेश दादा वावंजे पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. निलेश दादा दाडावकर मनपूर्वक आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरस स्वागत आहे. प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ या व्यासपीठावर स्वर्गीय आशा भोईर यांच्या स्मरणार्थ ते नेहमी ट्रॉफ्या पुरस्कृत करत असतात अनेक स्पर्धेमध्ये. या नुमान यांच्या बघा नुमान शेखचा आपण सन्मान करू. आरसीसी पेठ क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत प्रकाश शेठ भोईर पेंदर. खऱ्या अर्थाने मित्रांनो क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण नेहमी पाहत असतो. पालेश्वरीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आज त्यांच्या सौभाग्यवती इथे आशा प्रकाश भोईर आपल्यात नाही आहेत परंतु त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांच्या नावाने अनेक स्पर्धेला ते मदत कार्य करत असतात. हुसेन शेख यांचा सन्मानित केला जाईल. हुसेन दादा या आपला यथोचित सन्मानित केला जाणार आहे. हुसेन दादा म्हटलं आज नुराज शेख आपल्यात नाही आहेत. नुराज शेठ आमचे नाशिरचे पिताश्री परंतु त्यांच्या समवेत आम्ही अनेक वेळा खऱ्या अर्थाने सक्रिय म्हणून त्यांना आम्ही नेहमी बघायचो. या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अंकुश हुसेन शेख साहेब वावंजे यांचा आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. यापूर्वी आपण आवाज ऐकला होता खऱ्या अर्थाने रॉकस्टार प्रवीण यांचा. आता आपल्याशी जोडले जातील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण यांच्याकडे आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी प्रवीण हुसेन साहेबांचा सन्मानित होईल आणि मैदानाकडे आपण बोलणार आहोत. भावाले विपक्ष बामण जीवदानी बामणनगरी शेवटचा पुकारा आहे. बघा आज गोटिवली क्रिकेट संघ नवी मुंबईवरून दूरवरून आलेला आहे. भावाले क्रिकेट संघात दूरचा प्रवास असेल परंतु बामणनगरी क्रिकेट संघ आपल्या तालुक्यातला संघ आहे. अंकुश पाटील यांच्या शुभास्ते वावंजे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व
हुसेन शेख साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नबिल्याचे नबिल्या हे कॅमेरा मारा. नबिले पुरस्कार त्या संघाने नबिल्याचे या. नबिल आणि नुमान या. नाशिर यांचे सुपुत्र आहेत बघा. आमचे नुमान आहेत नाशिर शेख यांचे सुपुत्र. नबिलच्या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो. नुबाल आणि नाशिर शेख यांचे सुपुत्र आहेत नुमान आणि नबील. खऱ्या अर्थाने या दोघांचा दोन बंधूंचा एकत्रित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते नुमान नाशिर शेख आणि त्यानंतर कुमार नबील शेख यांचा यथोचित गौरव आमदार प्रशांत ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी भावाले आणि बामणडोंगरी जीवदाने बामणडोंगरी तुमच्यासाठी शेवटचा बघा. इथे बामणडोंगरी क्रिकेट संघाचे काही खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. भावाले क्रिकेट संघ दूरचा प्रवास आहे. जर आपण इथे उपस्थित असाल तर या आपण आणि तत्पूर्वी बोलूया आता डॉक्टर प्रवीण गायकर यांच्याकडे. संगीत आपण छत्रपती शिवरायांचा ऐकलं मित्रांनो. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय. आणि आज त्याच आपण खरं स्वराज्याचे रक्षक शंभूराजे यांनाही या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. चार खिले मारल्यावर भरण घेणारा येशू जर देव असेल तर 40 दिवस त्या कपटी औरंग्याच्या छलाचा नरक यातना झेलणारा माझा छत्रपती शंभू राजा आहे आणि ते आमचा आराध्य आहे. ते छत्रपती शंभू राजांना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. जहां पर गोटिल 11 टीम के कप्तान ने टॉस जीतकर फील्डिंग ली. 56 बने 57 का पीछा. पहली गेंद अरबाज. पहली गेंद के ऊपर रन रिदम में थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई अरबाज शेख को 30 गेंदों में 57 रन बनाने बैटल अच्छा होगा. नेक्स्ट मैच आपके सामने बामणडोंगरी और भवाले यानी कि सूरज केने और एक तरफ तकदीर. ये दो महत्वपूर्ण खिलाड़ी होंगे. गौरसई बी जैसे बड़ी बड़ी टीमों को ताकत है इस भवाले में और निश्चित तौर पर उनका मुकाबला होगा बामणडोंगरी के खिलाफ. मजा आएगा. एक भिवंडी की टीम है और दूसरी तरफ आप देख सकते हैं ये हमारे रायगढ़ पनवेल की सर्वश्रेष्ठ टीम जानी जाती है. लेकिन इससे पहले ये मुकाबले की तरफ चलेंगे. जो जीता वही सिकंदर होगा. पहली गेंद अरबाज. आइए अरबाज आइए. स्वागत है आपका. इनफॉर्म बॉलर के ऊपर काउंटर अटैक वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से. दैट्स अ कड़क 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 हिट. देवा आहे शिवबा माझा. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. कालजात राहती आमुच्या रक्तात वाहती राजे. तुफानी गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो. जान ओकतो तूफान मातीचा राजा. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला भी एक शेर की कहानी है. और इस बार भी ये लीजिए 6 रन आते हुए इसके बाद आया शानदार चौका. 4 रन. माल की बल्लेबाजी करते हुए इस वक्त तुषार का बल्ला इस मैदान के अंदर पूरी तरीके से आग उगल रहा. अरबाज शेख जैसे महानतम गेंदबाज यानी कि इस सीजन में जो इनकी गेंदबाजी है ना बहुत ही निखर कर आ रही है.
और ऐसे इकलौते गेंदबाज एक श्रृंखला में 10 विकेट लेने वाले और उनके खिलाफ ये काउंटर अटैक पावर प्ले के ओवर में ये रखती हुई गोटिवली 11 गोटिवली टीम। तुषार शुरुआत काफी बेहतरीन 500 का स्ट्राइक रेट नजर आता हुआ। ये भी उड़ाया सीधा मिड विकेट के ऊपर से। पहले पावर प्ले में जैसे जवाब दिया था आरसीसी पेट 11 टीम ने, उसका मुंह तोड़ जवाब ये देते हुए बल्लेबाज तुषार के बल्ले से एक और शानदार हिट चरण। ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती, आमचं दैवत राजे शिवछत्रपती आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकताय। तो बिल्कुल यहाँ पर सोच अब यहाँ पर रखी है संदीप पाटिल सर कि आरसीसी नबील 11 आरसीसी पेट के खिलाफ जो बल्लेबाजी हो रही है वो कहीं ना कहीं अब काफी आक्रामक नजर आती हुई। पहले बल्लेबाजी करते हुए नबील 11 आरसीसी पेट ने पावर प्ले में 20 रन ठोके थे, 1 विकेट गंवाया था, लेकिन उसका मुंहतोड़ जवाब देते हुए अभी तक 3 गेंदों के ऊपर 16 रन बने। अब यहाँ पर बंटी आए, सहबाज आए, जिशान आए, कुछ कह रहे होंगे कि अब यहाँ पर कुछ अलग जो आपकी गेंदें हैं उन्हें डालना आपके लिए बहुत जरूरी होगा और कहीं ना कहीं अब यहाँ पर पूरी तरीके से संभल कर गेंदबाजी करनी पड़ेगी। पावर प्ले के ओवर में पावरफुल बल्लेबाजी। चलिए 25 मिनट का आपके पास समय है, 20 मिनट पे आपको 4 ओवर फेंकने, अन्यथा एक्स्ट्रा टाइम लेते हैं तो 5वें ओवर में फिर आपको एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। ये नियमों के तहत आपको चलना भी बहुत जरूरी है। 1 या 1:30 बजे लगभग अंकुश से ये टूर्नामेंट समाप्त होती है, लेकिन कहीं ना कहीं अब सभी ये टीमों को भी नियमों का पालन करना बहुत जरूरी होगा। बोलो तैयार, इस बार राउंड द विकेट से आते हुए इनसाइड आउट मारने का प्रयास, शॉट कवर के ऊपर से आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी पीछे दौड़ रहे जरूर लेकिन रोकने में नाकामयाब। 6-4 6-4 शानदार हिट, 4 रन। बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर, तूफानी बल्लेबाजी, यानी कि जब पहले सत्र में बल्लेबाजी कर रही थी पहली गेंद के ऊपर विकेट गया, फिर 6-4 6-4 और यहां भी आप देख सकते हैं 6-4 6-4, यानी कि चौका छक्के की बौछार इस मैदान के अंदर, मानो जैसे कि हाईलाइट ये चल रहा है स्टार स्पोर्ट्स के ऊपर। नरबाज शेख के ऊपर प्रेशर, शायद सिले मिडाउन की तरफ जीशान को मेरे ख्याल से लाने का प्रयास किया गया है। कभी कभी होता है कि थोड़ा सा दबाव डालने का प्रयास किया जाता है। पहली 3 गेंदें ओवर द विकेट से डाली, जहां पर मार मिली। इस बार राउंड द विकेट से आए, इस बार भी उनको यह चौका लगता हुआ और इस बार भी बढ़िया शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी के ऊपर से, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से बिल्कुल गेंद जाती हुई सीमा रेखा पार। 4-4-4-4। बघा युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 2300 म्हणजे 2300 लोक महागुरु ऑनलाईन जोडले गेले आणि आतापर्यंत ही मॅच 18,000 लोकांनी हा पहिल्याच सामन्याचा आनंद घेतलाय। त्या तमाम प्रेक्षक मायबापांचा आम्ही बालराम शेठ पाटील, अंकुश शेठ पाटील, परेश शेठ पाटील आणि खाडेकर साहेबांच्या वतीने आणि जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने या संपूर्ण 18,000 प्रेक्षक आत्तापर्यंत ज्यांनी सामना एन्जॉय केला आणि आता जवळजवळ 2300 लोक जोडले गेले, ते तमाम प्रेक्षक मायबापांचं आम्ही या वलप विनी वानखेडे मैदानावरती सहर्ष स्वागत करतो। अरबाज शेख रफ्तार के सौदागर, आज मात्र इन्हें गिरफ्तार नहीं किया उन्होंने बल्लेबाजों को, उनको ही गिरफ्तार किया है इस रफ्तार को। बोलो तैयार, आगे आकर खेलने का प्रयास, मिड ऑन ऊपर था, लॉन्ग ऑन में पहुंचना मुश्किल है और ये बहुत बड़ा अब तक का मेरे करियर का ये अरबाज की ऐसी ओवर कभी देखी नहीं और अरबाज के खिलाफ ये टोटल रन ठोके मेरे ख्याल से 28, यानी कि एक ही ओवर में मैच का खेल पलट दिया है गोटिवली 11 गोटिवली टीम के बल्लेबाज तुषार। 466 का स्ट्राइक रेट, 2 छक्के 1 चौके, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 4 चौके, यानी कि 28 रन। यानंतरची एक दमदार लढत बघायला मिळणार आहे। जीवनदानी बामणनगरी क्रिकेट संघाचे संघनायक आपण इथे पाहतो, खऱ्या अर्थाने संघनायक उपस्थित आहेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भावाले क्रिकेट संघ
हा दूरचा जरी प्रवास असेल तर आम्ही त्यांना सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण त्वरित तिथे संपर्क साधावा. भानुदास म्हात्रे यांना पाहतो पेनल्टीला सामोरे जावं लागेल, संघाला तुमच्या दंडित केलं जाईल कारण आमच्या ऑर्गनायझर कमिटीची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये रक्षक प्रवीण यांच्याकडे. हा इथे अंश 11 कोपरा विपक्ष आहे पालेश्वरी पालीबुद्रुक संघनायकाने याच्या बघा ड्रॉ केलं जाईल, इथे चिठ्ठी उडवली जाईल आणि राजाराणी घोट रेडी राहायच्या बघा. ज्या संघाला खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ पासून गवासनी मिळेल, लकी ड्रॉ त्यांच्यापासून दुरावली जाईल, तो संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे. आज आपण आमदार चषकाची स्पर्धा पाहतो मित्रांनो. येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये देखील तुम्हाला आमदार चषकाचा थरार पाहायला मिळेल. अर्थातच कोपरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि 12-12 किंग अर्णव ट्रान्सपोर्टरचे ओनर आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक या युवा मोर्चा सरचिटणीस रोशन शेठ पाटील कोपरोली यांची देखील आमदार चषकाची तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांच्या समेत धनाजी बुवा मस्कर स्पर्धेचा आनंद घेतात आमचे संतोषभाई पाटील कोपरोली हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स आमचे रोहित पाटील असतील या सर्वांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. आणि रोशन शेठ पाटील 12-12 किंग म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी काही पण म्हणणारा हा दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचीच आमदार चषकाची वर्ष 10वे डे नाइट फॉर्मेट ती स्पर्धा पाहायला मिळेल. पहली गेंद बिल्कुल यहाँ पर जिशान शेख डॉट बॉल फेंकते हुए 6 की 6 गेंदें अकेले स्वराज ने खेली और पहली गेंद खेलते हुए तुषार ने खेली, माफ कीजिएगा, स्वराज पहली गेंद खेलते हुए एक रन तो पूरा अलॉन्ग द कारपेट गेंद जा रही है मिड विकेट के रीजन में. जब तक उठाए फील्ड करे तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था दोहरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से गोठिवली 11 गोठिवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 30 रन. लक्ष्य है 57 रनों का. अभी भी जीत के लिए बात करेंगे, मात्र केवल 27 रनों की आवश्यकता है 22 गेंदों में, यानी कि जो रिक्वायर रन रेट थोड़ा सा महंगा था उसे कम कर दिया है पहले ओवर में. अब यहां पर देखेंगे जिशान से कैसा परफॉर्मेंस देंगे. वैसे तो नबील 11 आरसीसी पेट रात्रि की यात्री है, आखिर तक हार मानते नहीं, बच के रहना चाहिए. ऐसा नहीं कि आपने पहले ओवर में रन मारे, आप स्थिति में ये आरसीसी पेट है, कभी भी कम बैक कर सकते, इसीलिए आपको भी एक अच्छा खेल खेलना पड़ेगा गोठिवली 11 गोठिवली को. फुल टॉस बॉल, ये गेंदे करेंगे तो कैसे बचोगे और सीधा गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से स्वराज मात्रे के बल्ले से ये मैक्सिमम 6 रन. पहली बार ऐसा कुछ नजर आ रहा है कि आरसीसी पेट के खिलाफ इतनी ताबड़तोड़ बल्लेबाजी नजर आ रही है. देखिए जिंदगी में कोई आपको एक्सपर्ट नहीं बना सकती, आपकी प्रैक्टिस ही आपको एक्सपर्ट बना सकती है. प्रैक्टिस जरूर है दोनों टीमों की ताकतवर, लेकिन टूट पड़े ऐसे मैदान में कि भय ना हो मन में, और जब जीतोगे तो अर्जुन कहलाओगे और हारोगे तो निश्चित तौर पर इस रन में दमदार खेलना अभिमन्यु सा जीवन कहोगे. मिस टाइमिंग स्ट्रोक है, हवा में गेंद, इस बार शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी बंटी वहां पर पहुंचते हुए और आखिरकार विकेट की तलाश थी और आखिरकार ये विकेट मात्र मैदान से बाहर लौटता हुआ पहला करारा झटका गोठिवली 11 गोठिवली टीम को. जोर का झटका इथे जीवदानी मामननगरी क्रिकेट संघाचे संघनायक तेजस म्हात्रे याचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. चलिए कोपरा टीम इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है आपका. आई थिंक पाले बुजुर्ग के खिलाफ उनका मैच होने वाला है, शुभकामनाएं दोनों भी टीमों को. लेकिन इस बार बात करेंगे ये विकेट लेने के बाद क्या अब यहां पर पलटवार कर सकती है टीम. 20 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है. जिशान शेख तैयार, ये भी मिस टाइमिंग स्ट्रोक है, ये भी मौका बन सकता है. नमित पकड़े गेंद के नीचे, कोई चूक नहीं है और जिशान शेख अपने टीम के लिए कमबैक करते हुए क्या ये विकेट के साथ पलटवार करेगी. विकेट नंबर 2 मैदान से बाहर. बुद्रुक क्रिकेट संघाच्या संघनायकांनी ड्रॉ साठी याच्या बघा चिठ्ठी ती उडवली जाणार आहे. प्रशांत म्हात्रे या, प्रशांत म्हात्रे आपण लगेच इमिजिएटली संपर्क साधायचा आहे.
आज तुर्बे संघ भूषण पाटिल यांचा संघ देखील आपको यहाँ पर देखने को मिलेगा, जिस टीम के पैकर यानी कि स्वराज एंड AR एंटरप्राइजेस किंग्स 11 तुर्बे, स्पॉन्सर जासी गांव के उद्योजक, जिनकी आपको बड़ी नाइट टूर्नामेंट जनवरी महीने में नजर आएंगी, अनूप शेठ पाटिल और मिलन शेठ घरत, इनके द्वारा तुर्बे टीम को भी आज पैक किया गया है। पृथ्वी 11 आपको टेम्ब्यूली टीम नजर आएगी, जिस टीम के पुरस्कर्ते भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष तथा माजी उपसरपंच अंजुर ग्राम पंचायत, इन्होंने इस टीम को पैक किया गया है। और बाले मामा की ट्रॉफी, बाले मामा ट्रॉफी हम देखते हैं, उस टीम के ऑर्गेनाइजर केतन शेट्टर, आपका भी हम स्वागत करते हैं इस प्रतियोगिता की ओर से। आखिरी गेंदे बची है मैदान के अंदर, 19-21 रनों की आवश्यकता है। लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल, रोहित म्हात्रे तैयार। फुल टॉस बॉल, टैक आवाज आई, आते ही मिड विकेट के ऊपर से बम का गोला फेंका है, सीधा 6 रन। कमाल का स्ट्रोक हमें देखते हुए यहां पर देखिए, इस फुल टॉस गेंद के ऊपर सीधा आसमान दिखाया और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि 2 ओवर में स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है। इस बार बात करेंगे 42 रन जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए केवल 15 रनों की जरूरत। यानंतर बघा इथे अंश 11 कोपरा क्रिकेट संघाचे संघनायक लकी ड्रॉ साठी खऱ्या अर्थाने ते उपस्थित आहे। त्यांचा प्रतिस्पर्धी लकी ड्रॉ साठी संघ असणार आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक। तेजस खऱ्या या पाले बुद्रुक क्रिकेट संघाच्या संघनायकांनी सुद्धा ड्रॉ साठी संपर्क साधायचे आहे आणि लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ एक महत्त्वाच्या लढतीकडे वाटचाल करेल आणि लकी ड्रॉ पराभूत संघाला मात्र राजा राणी घोट क्रिकेट संघाच्या विरोधात इथे खेळावं लागणार आहे। अंश 11 अर्थातच कोपरा संघ मैदानावरती पाहताय मित्रांनो, की ज्या संघाला पुरस्कृत करून दिले गेले ते किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंचाचा दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी शैलेश शेठ माली साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। अर्चित एंटरप्राइजेस मिलिंद शेठ बोईर धारावे यावं आपलं सहर्ष स्वागत। सातत्याने बामणडोंगरी संघाला नेहमी पॅक केलं जातं आणि प्रणय यांचे अपन सहर्ष स्वागत करूया। तो चलिए इस बार सिंगल मिलेगा, सिंगल के साथ यहाँ पर पारी आगे बढ़ती हुई 1 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 43 रन, 6 गेंदों में 28 के ऊपर खेल रहे तुषार रोहित म्हात्रे ने बिल्कुल यहाँ पर तो चलिए बिल्कुल यहाँ पर अर्चित एंटरप्राइजेस प्रणय 11 जीवदानी बामणडोंगरी और भवाले उनके खिलाफ खेलेगी। मजा आएगा 2 टीमों में, 2 ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खेलेगी। फुल टॉस बॉल बैट के टो एंड पर निकले हिस्से पे गेंद लगी है, वहां पर फील्डर मौजूद, नमित पकड़े गेंद को उठाए फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 44 के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 4.88 का ये रिक्वायर्ड रन रेट है। आसानी के साथ ये मुकाबला गोटिवली 11 गोटिवली टीम अपने कब्जे में लाती हुई, लेकिन सहबाज शेख एक तरफ यहां पर प्रयास करते हुए अपने टीम के लिए हाफ ट्रैकर की बॉल पुल कर दिया इस गेंद को, फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में से गेंद जाती हुई सीमा रेखा बार, 1 बाउंस 2 बाउंस, सीमा पार 4 रन। ब्लाइंड स्ट्रोक था ये, पूरी तरीके से 6 रन मिले, आंखें उन्होंने पूरी तरीके से बंद कर दी और ये लीजिए नो लुक शॉट जिसे कहा जाता है। देखिए रीप्ले में कमाल की, ये भी बैट के निचले हिस्से में टो एंड पर गेंद लगी और जबरदस्त यहां पर ये 6 रन, 3 रनों की जरूरत है मात्र। और आगे आकर खेलने का प्रयास, शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को बीट करते हुए डीप एक्स्ट्रा कवर में गेंद जा रही है, खराब फील्डिंग, 1 रन तो जरूर मिलेगा, दूसरा भी होना चाहिए था। ये लीजिए ये भी रन बन सकता था, लेकिन वह कह रहा है कि तुषार
भाई रुकिए, मैच गिरफ्त में आ चुका है तो जल्दबाजी करने की आवश्यकता नहीं, कुछ यही बताते हुए। पिछला स्ट्रोक आपने नो लुक शॉट देखा, बेहतरीन बैच के निचले हिस्से में लगा, लेकिन इस बार 55 बने मात्र केवल जीतने के लिए 2 रनों की जरूरत। क्या बल्लेबाजी की आज गोटिवली 11 गोटिवली टीम के ये धुरंधरों ने, और इसके बदौलत रायगढ़ ग्रामीण टेनिस की सर्वश्रेष्ठ टीम गेंदबाजी के लिए जानी जाती है, और झूरनी के खिलाफ काउंटर अटैक किया इन बल्लेबाजों ने। तो चले इस बार अंपायर का नो बॉल का करार, प्लस मिलेंगे 4 और इसी के साथ मैच हुआ फिनिश। और पहले जीत आज के रात्रि के ए पोल में से मिली है गोटिवली 11 गोटिवली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम नबील 11 आरसीसी पेट और इस मॅच के हिरो तुषार। तर आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेचा 5वा दिवस, पहिली लढत झाली अ गटातील खऱ्या अर्थाने दमदार लढत। एका बाजूला निश्चित स्वरूपात आपण पाहतो नबील 11 आरसीसी पेट आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ इथे गोटिवली 11 गोटिवली नवी मुंबई, आणि या दमदार लढतीमध्ये गोटिवली क्रिकेट संघाच्या फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये दमदार कामगिरी साकारली आणि त्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे गोटिवली 11 गोटिवली नवी मुंबई। तुमचा आम्ही जानमान क्रिकेट संघ बोलप आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करतो। आणि निश्चित स्वरूपात नाशिरबाई शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ खऱ्या अर्थाने नबील 11 आरसीसी पेट क्रिकेट संघ, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करू। आणि नाशिरबाई असतील, त्यानंतर नुमान खऱ्या अर्थाने नबील असतील, तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। तुषार या सामन्याचा हिरो, दमदार फलंदाजी झाली तुषारचा परफॉर्मन्स राहिला। 10 चेंडू आणि 40 धावांची दमदार इनिंग साकारली। तर नाशिरबाई शेख यांच्या शुभ हस्ते तुषारला सामनावीर किताब त्याचा गौरव केला जाईल। काय दमदार खऱ्या अर्थाने, कारण आरसीसी पेट नबील 11 आरसीसी पेट क्रिकेट संघाचा विचार केला रायगड जिल्ह्यातील एक नामवंत प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखला जातो। बघा तुषार एक दिलदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने। नाशिरबाई शेख यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज या तुषार पेट संघाचे नबील 11 आरसीसी पेट क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख। बघा तुमच्या अपोजिशन वाले पॅकर्स आहेत, तुमचा खेळ त्यांना आवडला आणि आवडल्यानंतर 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे तुषार साठी ते इथे जाहीर केलेला आहे। या नाशिरबाई शेख वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्ती आहे, त्यांच्या समेत आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत तुषार, अभिनंदन। आणि नाशिरबाई शेख खऱ्या अर्थाने वावंजातील एक दमदार व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे दमदार सदस्य आहेत। त्यांना खऱ्या अर्थाने तुमचा खेळ आवडला। आरसीसी पेट क्रिकेट संघाचे ते पॅकर्स आहेत, परंतु तुमच्या खेळावर ते प्रभावित झालं म्हणून आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख वावंजे यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? थँक्यू सो मच। थँक्यू सो मच तुषार, अभिनंदन संघाच्या तुमच्या, आणि पुढील लढतीसाठी तुम्हाला मनपूर्वक आमच्या शुभेच्छा आहेत। पालेश्वरी पालेबुद्रुक या आपण इथे ड्रॉ केलं जाणार आहे। आपण इथे पाहतो भावाले क्रिकेट संघाचे एक खंदे समर्थक शिवाजी केने साहेब, समाजसेवक भावाले गाव, आपण इथे आलेला आहात, आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। त्यानंतर सचिन खाडेकर वलभ, सचिन आपले मनपूर्वक स्वागत आहे। त्यानंतर आम्ही पाहतो नरेश पाटील, एकेकालचे नामवंत अष्टपैलू खेळाडू जानमान क्रिकेट संघ वलभ, आपले स्वागत आहे। बघा आज अ गटातील लढती आहेत, अर्थात तर बाबू मोठे आलेले आहेत। बघा बारामती पुणे, खऱ्या अर्थाने या बाबू मोठे स्वागत आहे तुमचं, क्रिकेटवर प्रेम आहे त्यांचं। पालेश्वरी पालेबुद्रुक बघा या मनोजा सावकाश या प्रशांत आलेले आहेत, प्रशांत या ड्रॉ करू आपण इथे। प्रकाश मात्रे पालेबुद्रुक त्यांचे ते सुपुत्र आहेत, आणि आमचे पालेश्वरी नाईट स्पर्धेचे ते दोन्ही शिलेदार हे दमदार ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत। ड्रॉ केली जाणार आहे ते निश्चित स्वरूपात एक चिठी खऱ्या अर्थाने इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते ड्रॉ केलं जाईल, आणि ज्या संघाच्या बाजूने उजवा कौल लागेल
खऱ्या अर्थाने लकी ड्रॉचा तो संघ मात्र पुढील फेरीमध्ये खऱ्या अर्थाने दाखल होणार आहे. एक महत्वाच्या लढतीमध्ये आणि ज्या संघाला लकी ड्रॉ गवासनी घालेल, खऱ्या अर्थाने दुरावली जाईल ज्या संघाच्या विरोधात, त्या संघाला मात्र राजाराणी घोड क्रिकेट संघाच्या विरोधात भिडावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच मस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर भावाले